असे उपटकुटुंब असतात एक एक वेळेला काय स्वतःला कधी वाटलं असं ते बोलायला सुरुवात करतात. मला वाटतं तिथल्या मराठी लोकांची भावना ही समजून गेली पाहिजे. मला मुख्यमंत्र्यांकडनं फोन आला होता, परंतु आमचे बाळामांडवकर आणि इतर सगळे लोक त्यांना मी पाठवत होते. म्हणजे असं थोडी झालं भेटेल. मला असं वाटतं कोणाचेही वडील हे आपले आजोबा मानावे. शरद पवार साहेबांचे ते सासरे हे अजित पवारांचे आजोबा कुठून झाले मला अजूनपर्यंत कळलं नाही. ते कुठची नाती बघतात. मला असं वाटतं की माझ्या चुलत भावाची आई तिची जी सख्खी बहीण होती त्यांचे मिस्टर हे 20 अंतरा मोठे, म्हणून मी आता काय प्रभातवरती असं सांगू का? पवार साहेबांचे सासरे. आता मला कदाचित माहित नाही, मला कदाचित दारा सिंग पण यांचे आजोबा असतील, पण हे कुस्तीचे पण काहीतरी अध्यक्षच पण आहे कुस्ती संघटनेचे. काय माहिती यांचं काय निघेल. आणि मला मुळात कळत नाही की कुठची तरी नाती कुठेतरी काहीतरी सांगायची. आणि प्रश्न असा आहे, शेती ना हे शेतकरी आहेत ना, म्हणजे सुरुवात यांनीच करायची या सगळ्या गोष्टींवरती. मग प्रश्न असा आहे की आम्ही कधी विचारलं का की बाबा अजित पवार तुम्ही पण शेतकरी आहात, महाराष्ट्रामधले हजारो शेतकरी आत्महत्या करतायत, तुम्ही कधी करणार? पवार साहेबांच्या कृपेने मिळालंय मंत्रीपद, आमदारकी. मला वाटतं नीट सांभाळावी त्यांनी. नको ते भानगडी कशाला द्यायची. पवार साहेबांचे ते शिक्षक बोललेच ना की शरद पवार निवृत्त झाले तर राष्ट्रवादी पण सांभाळू शकणार नाही. मला असं वाटतं त्याचा जास्ती विचार करावा बाकीच्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा. ज्या पद्धतीने जे काही दिवसात शब्दप्रयोग होतात माफ करणे, हे पवार आश्रम असलेल्या माणसाला बोलणे होतं. त्यांना विचारलं आतापर्यंत याला ठाकरे शैली म्हटलं जातं. नाही, असे गोष्टी तर अनेकांनी वापरली. आशावादामध्ये मूळ विषय आम्ही कुठे काढतोय उकलून. मुळात पहिली गोष्ट म्हणजे हे काढलं कोणी? त्या ठाकरे चांगलं फिरवलं का वगैरे काय संबंध येतो याचा? इतर विषय अनेक आहेतच ना. पण मला असं वाटतं नाती सांगताना जरा नीट जपून सांगावी. आमच्या पुढे काल ते पतंगरावांच्या अंगाशी गेले, त्याच्यानंतर त्या तुमच्या कोण ते तुमचं राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या ऑफिसमध्ये बोलले. प्रत्येक ठिकाणी जाते तिकडे बोलतोय. मला असं वाटतं त्यांचा प्रश्न आहे, त्यांना विचारला जाणारा प्रश्न आहे. तो मला माहित नाही. मला असं वाटतं माझ्या ज्या वेळेला प्रचाराचा भाग जेव्हा सुरू होईल ना त्यावेळेला या विषयांवरती येणारच नाही. हे आत्ताच 2-4 दिवसातले आहे ना, त्याच्यामुळे सटा गावाला फटा गावाला येणार. मला असं वाटतं नीट नातेवाईक सांभाळावे, त्यांनी तपासून घ्यावे कोण क्रिकेटपटू